फार विचार करून आणि आताची तरुण पिढी ते मोबाईलमुळे याच्यामुळे एवढी हुशार झाली. जर काय आम्ही स्टेजवरून लय गप्पा मारायला लागलो ते हळूच याच्या इतका मूर्ख माणूस कुणीच नाही. खाली लगेच कमेंट करायला सुरुवात तयारच असते गडी. का विनाकारण माझं मत आहे की काहीही गप्पा मारू नये. जेवढं होतंय तेवढंच हो म्हणलं पाहिजे. मी तुमचं हे करतो ते करतो असे काही आश्वासनं देऊन लोक मतं देत नाही. जेवढं होईल तेवढं. आणि आता या भागामध्ये माझं मत असं आहे जे तिसऱ्यांदा आमदार झालेत महेशदादा लांडगे साहेब. पहिल्या टर्मला नारळावरती झाले, दुसऱ्या टर्मला त्यावेळेस ते 16,000 मतांनी आले. दुसऱ्यांदा निवडून येताना ते 78,000 मतांनी निवडून आले आणि तिसऱ्यांदा आता निवडून येताना 65,000 मतांनी निवडून आले. 65,000 मतानं शहरी भागामध्ये निवडून येणं एवढी सोपी गोष्ट नाही. तिसऱ्यांदा निवडून येणं तर खूप अवघड असतं. आदरणीय शांताराम भाऊ, तुम्ही सुद्धा आता तिसऱ्यांदा लढताय. मी पण 3-3 आता माझी 5वी टर्म आहे. त्याच्यामुळं आमचं घंटांतर पुढं ढकललेलं आहे. परंतु हा तुमची मी 5वी. त्याच्यामुळं तिसऱ्या टर्मला जे महेशदादा लांडगे साहेब निवडून आले यावेळेस तर अशा अफवा होत्या आमच्या इकडं गेलं पडलं. म्हणलं महेशदादा खाल्लास काहीच नाही. म्हणलं गेला. म्हणलं हो. पडलं हो. खाल्लास खाल्लास म्हणजे महेश दादाच खाल्लास. अशा पद्धतीच्या वावड्या आमच्या इथपर्यंत सुद्धा आल्या. झालं का खाल्लास? नाही. 65,000 मताधिक्यानं लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि